जे आहे ते ॲक्सेप्ट आहे ते सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि आम्ही दोन्ही संघनायक मानायला कबूल होते. सलामीची जोडी मैदानामध्ये निघते. राजेश आणि अजित हे सलामीची जोडी आहे. 5 षटकांचा सामना आहे. येस अरुण सर, मात्र तुमचे सहकारी जे पंच आहेत त्यांचं नाव आम्हाला समजलेलं नाही आहे. ज्या पंचांचं नाव मला अरुण आम्हाला इथे मोबाईलवर सांगितलं तर चांगलं होईल, कारण आम्ही मगासपासून विचार करतो की ते पंच कोण आहेत. मी आता अजितला देखील विचारलं तर म्हणतो राजू माझ्या लक्षात नाही आहे नाव त्यांचं. गंगाराम नारंगी येथील ते स्थायिक आहेत, जे स्क्वेअर लेग पंच म्हणून काम बघतायत. मिस्टर गंगाराम सर ज्यांच्या चांगलं पंचगिरीचं प्रदर्शन पाहायला मिळतं, कारण असे क्षण येतात त्या पंचांची अग्निपरीक्षा असते. आणि ज्या पद्धतीने पंचांचा इशारा येतोय, गुणलेखक तुषार ते सांगतायत की आपण तयार आहात की नाही, तुमची लेखणी सगळं काही घेऊन तयारीमध्ये राहायचं आहे. मोगलांना संताजी धनाजी दिसत होते तसे तुला स्कोरबोर्डना दिसतं. याच पंचांचा इशारा आहे. राईट जेम्स बॉन्ड विरुद्ध मुर्दा, ही इज अ सेमीफायनल. पहिला चेंडू इथे गुणेश म्हात्रे यांचा ऑन साइडला पुल केलेला आहे. चेंडू इथे मिड विकेटला जोपर्यंत प्रफुल्ल इथे चेंडू अडवून थ्रू दिला जाईल. 2 धावा इथे अजित आणि राकेश पूर्ण करतायत राजेश, आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेश हा चालू होतोय. 2 विदाउट लॉस इन द फर्स्ट बॉल. मगाच्या पहिल्या सामन्यात जुचंद्र विरुद्ध गुणेश म्हात्रेनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद केला होता. यावेळेला मात्र पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. एक फुल टॉस मधला चेंडू होता. गुणेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर, दॅट्स अ गुड बॉल. यावेळेला आतमध्ये येतो. ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर मला वाटतं बॅटच्या इनसाइडला लागलेला असेल. बॅट फॉर द अंपायर सिग्नल इज ऑन द बॅट. येस इट इज. थँक्यू. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 3. धावसंख्या झालेली आहे 3. अजित यावेळेला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. फ्लाईट असलेला चेंडू होता. आता जर बघितलं तर वयानुसार गुणेश म्हात्रे यांनी आपला रनअप कमी केलेला आहे. गोलंदाजी फक्त दिशा आणि टप्प्यावरती नियंत्रित केलेली आहे, आणि ज्यामुळे इथे निर्धाव झालेला आहे चेंडू. 3 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत मुर्दा मास्टर संघाच्या. यावेळेला अपील होत आहे. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास. मात्र इथे राजेश सारखा खेळाडू बाद होतोय, हे दुर्दैव मुर्दा संघाचं म्हणावं लागेल. ज्यावेळेला चेंडू ऑन द पॅड लागलेला होता, अपील केलेलं होतं, त्या अपीलमध्ये झेल अपील मध्ये पंचांनी अपील फेटाळून लावलं, आणि ज्यामध्ये राकेश सारखा फलंदाज स्वार स्वस्त्यामध्ये बाद होतोय, हे दुर्दैव असेल ते म्हणजे मुर्दा संघाचं. ही चांगली गोष्ट नाही म्हणावं लागेल. ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल की जेणेकरून येस, आणि आम्ही तेच बघत होतो की इटालियन क्लासेसचे अजून चष्मे कसे आले नाहीत, ते आलेले आहेत. 1989ला देखील ते देत, आजही देत आहेत. म्हणजे बघा काय प्रेम आहे. अंतिम विजेत्या संघासाठी आणलेले आहेत. 12 आहेत, बरोबर आहे. अंतिम विजेत्या संघाला आले 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 लगेच भगवान आयला. हाँ, उसका नाम ही भगवान है. यावेळेला कमलाकर खेळायचा प्रयत्न. चेंडू जातो ऑन साइडला, फाईन लेगला. 1च धाव आहे. एका धावेनं संघाच्या धावसंख्येचे इथे सुरुवात होते, अर्थात 4 या धावसंख्येवर संघाची धावसंख्या झालेली आहे 1/4. मात्र राजेश सारखा फलंदाज फार स्वस्त्यामध्ये बाद होतोय. 3 धावा करून राजेश बाद झालेले आहेत. गुणेश, नाव इज द लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. इज द फर्स्ट ओव्हर. यावेळेला अपील होते आणि इज आउट. अजित इज आउट. पुढे सरकलेले होते अजित खेळण्याच्या प्रयत्नामध्ये,
मागचं काम केलेलं यष्टिरक्षक राजेशनं याला म्हणतात यष्टिरक्षक, जो नेहमी फलंदाजाचा भक्षक असतो. व्यवस्थित रीतीने ते फलंदाज पुढे सरकले आणि ज्यावेळेला चेंडू बॅट पॅडच्या मधनं जातोय मागचं काम चोखपणे राकेशनं बजावलेलं आहे आणि फलंदाज इथे बाद होत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेले आहेत नयन म्हात्रे. नयन इज द न्यू मॅन, इज द वॉकिंग अप, इज ऑन द फील्ड. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 4, 2 फलंदाज बाद. एक सूचना आलेली आहे की मुर्दा संघ हा सामना जर जिंकला तर मनसेकडून त्यांना 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मुर्दा संघ जिंकला तर मनसेकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. पण आतापर्यंत जर बघितलं तर 2-4 असं झालेलं आहे पहिल्या षटकात. यावेळेला ड्राईव्ह केलं जातं ऑन साईडला लॉंग ऑन वरती कमलेश यांच्या मार्फत आणि जोपर्यंत चेंडू अडवला जाईल 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि एका धावेनं संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवलेलं आहे. ते 5 या धावसंख्येवर 5 लॉस ऑफ 2 इन द सेकंड ओव्हर. नितीन वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. राईट आर्म ओव्हर. यावेळेला नयनचा फटका कदाचित झेलमध्ये कन्वर्ट. यस, प्रशांत किणी याच्या हातामध्ये झेल, म्हणजे त्याच्या हातून झेल सुटणं म्हणजे कधीच शक्य नाही आहे. असे खेळाडू असतात की ज्यांच्या हातून झेल सुटणं हे सहजासहजी शक्य नाही आहे आणि त्यांच्या हातून सुटलेला झेल काही खेळाडू घेऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं. असा हा प्रशांत किणी आहे. नवीन फलंदाज लाला आता मैदानामध्ये चाललेले आहेत. ही इज द न्यू बॅट्समन. नयन म्हात्रे इज आउट फॉर 0. 5 लॉस ऑफ 3. मुर्दा संघ जिंकला तर एका व्यक्तीमार्फत 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अनामिक व्यक्ती आहे कारण लाईव्ह टेलिकास्ट चाललेलं आहे. आपण बघताय TCP मार्फत. बिलकुल अप्रतिम प्रक्षेपण आहे. त्याचबरोबर आमचे आणखीन एक जवळचे मित्र आणि शिवसेना उपशहर प्रमुख सन्माननीय भरत लक्ष्मण पाटील यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही या आगरी कोळी मास्टर चषक स्पर्धेमध्ये. हिम्मत भोईर यांच्या मार्फत लालानी जर लागोपाठ 3 षटकार मारले, मात्र 3 चेंडू तर लक्षात घ्या. त्याच मित्र हॅलो येत आहेत अरविंद. लाला लागोपाठ 3 षटकार मारले, 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला चेंडू उजव्या टीच्या थोडासा बाहेरून जाणारा कट करायचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. गोलंदाजामार्फत जातोय चेंडू यष्टिरक्षकामार्फत गोलंदाजाकडे. यष्टी चित करण्याचा प्रयत्न होतोय मात्र चेंडू बॅटमध्ये संपर्क येत नाही आहे आणि यामुळे निर्धाव संपलेल्या धावसंख्येत भर नाही. यष्टी चित केलं तरी देखील फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित आहे. नितीन यावेळेला ड्राईव्ह करतात ऑफ साईडला लाला. जोपर्यंत चेंडू येते डीप एक्स्ट्रा कव्हरला गुणेश येत आहे. चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. एका धावेनं समाधानी आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 6. इथे राईस संघ विचार करतोय की 2 धावा गेल्या तरी देखील चालू शकेल, मात्र आम्हाला 4 आणि 6 धावा द्यायच्या नाही आहेत. यावेळेला दॅट्स अ मॅग्निफिसंट ऑन साईडला फ्लिक केलेला आहे. चेंडू चाललेला आहे डी फाईन लेगला. जोपर्यंत अडवला जाईल कमलाकर इथे धोका आहे. बॅट फॉर द अंपायर इज आउट. कमलेश इज आउट. धावचितच्या रूपामध्ये अभिमन्यू होत आहेत.
कारण ज्या पद्धतीने ते धावत होते असं वाटलं होतं की कदाचित पोहोचणं त्यांच्यासाठी तरी कठीण आहे. आणि कमलेश नाव इज द बॅक इन द पवेलियन. 5-5 षटकांचा सामना आहे. तीन 4 बाद 7 काय धावसंख्या आहे. मगाशी जो संघ आक्रमक आनंदानं खेळत होता आता त्या संघाला 1-1 धावेसाठी झगडावं लागतंय, झुंजावं लागतंय. राई संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं. यामध्ये काय गमक होतं ते संघनायकाच्या डोक्यामध्ये होतं आणि त्याची इथे इम्प्लिमेंट दिलेली आहे ती म्हणजेच गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाने. नाही नक्कीच आहे. आतापर्यंत तरी निर्णय योग्य झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण जेणेकरून एखादा संघनायक नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडतो त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे त्याचे फलंदाज, त्याच्यानंतर जर बघितलं तर गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यावरती पूर्ण भरोसा असतो. षटकांतील शेवटचा चेंडू आहे. नाव इज द लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. समोर जात आहेत कुंदन. चेंडू डाव्या चिरचा आहे, खेळायचा प्रयत्न होतोय. यष्टरक्षक फलंदाज दोघंही बीट होत आहेत. चेंडू जोपर्यंत अडवला जाईल एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय अर्थात लेगबायचा इशारा होतोय पंच अरुण आंबोकर यांच्या मार्फत आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजेच 4 बाद 8. मुर्दा मास्टर्स 4 बाद 8 अशी स्थिती आहे. षटक संपलेली आहेत 2. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 8 धावा आणि 4 फलंदाज बाद म्हणजे एका बाजूला बघितलं तर तुषार जो अर्धा संघ पॅव्हलियनमध्ये परतलेला आहे. कारण 4 बाद झालेले आहेत म्हणजे 5 आणि 6 मैदानामध्ये खेळतोय आणि बाकीचे फलंदाज पॅव्हलियनमध्ये बसलेले आहेत AC रूममध्ये. विचार करतायत की आपला नंबर कधी येईल का आणखीन काही चमत्कार बघायला मिळतोय का. हे 2 खेळाडू पुढच्या षटकांमध्ये काही चमत्कार घडवत आहेत. कारण दुनियेमध्ये म्हटलं जातं चमत्कार केल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. चमत्कार केलात तर दुनिया नमस्कार करेल. कारण किती यशस्वी झालेली व्यक्ती चमत्कार करते त्यावेळेला त्यांना सगळ्यांना साहेब साहेब म्हणून हाक मारलं जातं. पण त्यासाठी देखील मेहनत फार महत्वाची असते. बिना मेहनतीने कोणीही पुढे जाऊ शकत नाही कधी. शाळेत गेला अभ्यास नाही केला तर काहीच होणार नाही. 0% मिळतील. प्रशांत मात्रे इज द राईट आर्म ओव्हर द विकेट टू कुंदन लेफ्ट हँडर. हो चेंडू दॅट्स अ गुड बॉल. ऑफ स्टंपवरती पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय. ऑन साईडला मिड ऑन मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळायचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निर्धाव संपते. धावसंख्येमध्ये भर नाही आहे. धावा अजूनही जागेवर थांबलेल्या आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये चालू झालेलं आहे. नाव इज अ थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रशांत राईट आर्म ओव्हर. कुंदन इज दॅट्स अ गुड बॉल. चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं स्विंग होतोय आणि नॉर्मली जर बघितलं तुषार ज्यावेळेला एखादा राईट येतोय आणि गोलंदाजी करतोय डावखोऱ्या फलंदाजाला त्यावेळेला त्याला दिशा क्रिएट ठेवायला लागते ती म्हणजे मिडल आणि ऑफकडे जी इथे प्रशांतनं बरकल करून दाखवलेली आहे. आणि ज्यामुळे इथे अडचणीमध्ये येत आहेत फलंदाज कुंदन. टेक्निकली साऊंड पाहिजे अशा वेळेला खेळण्यासाठी फलंदाज कारण दडपण येत आहे. आता इथे जर बघितलं क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवतोय थोडा आक्रमक आहे. यावेळेला ऑन साईडला टर्न केलेला आहे. चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव आहे. कदाचित चेंडू जातोय तो रेस्ट्रिक्टेड झोनमध्ये 2 धावांचा इशारा आहे. 2 आकड्यात धावा जाऊन पोहोचत आहेत. त्या म्हणजे 10 लॉस ऑफ 4. कारण चेंडू वळताना बघितल्यानंतर थोडं आक्रमक केलं होतं. एक शॉर्ट थर्ड मॅन एक सिली पॉईंट त्यानंतर एक डीप लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण आहे ऑफ साईडला. तिथे एक डीप बॅकवर्ड पॉईंटला आहे प्रफुल्ल पाटील. यावेळेला ऑन साईडला वळवला आहे. 2 धावांसाठी चेंडू जातोय. पंच इशारा देत आहेत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकली जाते ती म्हणजेच
जोपर्यंत अर्थात या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 12. लाला आणि कुंदन ही जोडी मैदानामध्ये आहे. बघायचे काय चमत्कार घडवत आहेत आपल्या संघासाठी. कारण जर ते उभा राहिलं, लाला उभा राहिला तर लालाही आक्रमक खेळाडू आहे. वेळप्रसंगी वन मॅन शो करण्याची क्षमता आहे लालामध्ये. मात्र ज्या वेळेला एखादा खेळाडू हा संघाला अडचणीमधून बाहेर काढतो त्यावेळेला तो खरा खेळाडू म्हणून ओळखला जातोय. चेंडू यावेळेला डाव्या टीच्या थोडा बाहेर जातोय. पंच बघतायत. कुठेतरी बॅटला मला वाटतं लागून गेलेला आहे चेंडू. यस, एल्बोला लागून गेलेला आहे आणि ज्यामुळे ते निर्धाव संपलेल्या धावसंख्येत भर नाही आहे. थोडं आक्रमक क्षेत्ररक्षण केलेलं आहे. नाव इज द लास्ट बॉल टू गो इन द 3rd ओव्हर. आता एक थोडंसं ऑन साईडला आणखीन आक्रमक केलेलं आहे. एक डी फाईन लेग बिलकुल सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक आहे. एक डी 3rd मॅनला आहे. त्यानंतर ऑफ साईडला बघितलं एक डीप मिड ऑफ आहे आणि सिली पॉइंट आहे. चेंडू याला उजव्या टीच्या बाहेरचा ऑन साईडला वळवला आहे. जोपर्यंत जातोय 2 धावांचा इशारा आहे आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या सरकली जाते ती म्हणजे 14 या धावसंख्येवर. 14 लॉस ऑफ 4 इन द एंड ऑफ द ओव्हर नंबर 3rd. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात धावा निघाल्या 4 आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा निघतात त्या म्हणजे 6. म्हणजे इथे थोडासा ग्राफ वर गेला कारण इथे विकेट आलेल्या नाही आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये विकेट्स आल्या की ज्याच्यामुळे एक दडपण आलं खेळाडूंच्यावरती आणि ते दडपण आता जुगारून त्यांना पुढे जायचं आहे. त्यामुळे आता बघायचं आहे की पहिल्या 18 चेंडूचा विचार केला तर पहिल्या 18 चेंडूमध्ये धावा येतात त्या 14. आता उरलेल्या 12 चेंडूत धावा किती करतोय संघ याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण क्षमता आहे प्रफुल्ल. गोलंदाजी करताना रामचंद्र पाटीलची आठवण येते. मात्र एक पाऊल त्याचं जास्त आहे रामचंद्रपेक्षा. यावेळेला मिडस्ट नंबरचा फ्लायटेड चेंडू अपील होत आहे आणि ही इज गिवन आउट. ही इज आउट. बिलकुल स्टंपच्या समोर फ्लम होत आहेत आणि चेंडू ऑन द पॅड लागतोय. हा प्रफुल्लचा फ्लायटेड डिलिव्हरी ज्याला फसलेले आहेत लाला आणि ही इज बॅक इन टू पवेलियन. 14 लॉस ऑफ 5. कारण चेंडू टप पडल्यानंतर फ्लायटेड चेंडू कुठेही वळला नाही आहे. सरळ लो राहतोय. ऑन द पॅड लागतोय. अपील होत आहे आणि अपील पंच अरुण आंबोकर यांच्यासारखा अनुभव एवढा पाठीशी आहे की त्यांना या निर्णयावर देण्यासाठी कुठल्याही प्रकारचे दडपण नाही आहे आणि ही इज गिवन आउट. त्याचबरोबर अशी व्यक्ती की ज्यांच्यावरती कुठलं काम सोपवा ते काम होणार नाही असं होणारच नाही असे आपले भरत पाटील की ज्यांचा सत्कार केला जातोय पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. किरण पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जातोय. आज भगवान जाम खुश झालेले आहेत. नाही नेहमीच असतो मला माहिती आहे. नेहमीच सकाळपासून उपाशी असला तरी खुश असतो. पोटभर जेवला तरी खुश असतो. बिस्लरी प्याला तरी खुश असतो. येस. त्याचबरोबर भरत पाटील यांचा सत्कार केला जातोय. एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला जातोय. राई संघातील माजी संघनायक किरण ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते. आपल्या भ्रमणध्वनीमध्ये देखील काही क्षण टिपण्याचा हा प्रयत्न असतो यांचा की ज्यावेळेला आपण बघतोय नेहमी. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे मात्र क्षेत्ररक्षक 3rd यार्ड सर्कलवर कोणी नाही आहे. चेतन पाटील आहेत ते मागे आहेत. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव्यांसाठी देखील निघालेले आहेत. इथे मात्र पायामध्ये काही दुखापत होते खेळाडूच्या आणि ज्यामुळे कदाचित त्यांना परतावं लागतंय की काय. नवीन फलंदाज राजू याच सत्कार होत आहे. लाईव्ह इथे आपल्याला दिसत आहेत स्क्रीनवरती. शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय भरत पाटील आणि त्याचबरोबर मला वाटतं पायाला दुखापत होते.
एक मॅजिक स्प्रे घेऊन आमचे डॉक्टर चाललेले आहेत मैदानामध्ये. हितेश म्हात्रे हे डॉक्टर आहेत. आपले माजी खेळाडू मोहन म्हात्रे यांचे चिरंजीव. शिवबा प्रतिष्ठानचे मालक आपण बघतोय श्रीपती ग्रेनाइड शे विवेक म्हात्रे यांच्या मार्फत प्रत्येक सामन्यात सामनावीर खेळाडूला टी शर्ट्स दिली जात आहेत. जे खेळाडू मैदानामध्ये पिवळ्या रंगाचं टी शर्ट घालून खेळत आहेत शिवबा प्रतिष्ठान की ज्यांच्या मार्फत टी शर्ट्स आहेत. आणखीनही काही मदत आलेली आहे. ज्या ज्या व्यक्तींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अमूल्य सहकार्य दिलेलं आहे त्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. ज्यामध्ये आपण बघितलं सकाळी आपले शेठ जॉन गिल्बर्ट मेंडोन्सा साहेब इथे आलेले होते. त्याचबरोबर नरेंद्र मेहता साहेब, प्रताप सरनाईक साहेब, नाना शेठ जे सकाळी आले होते त्यांच्या कन्या देखील त्यांच्या समोर उपस्थित होत्या. सैनिक सिक्युरिटीची ते त्यांच्या मार्फत जबाबदारी आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आणखीन काही व्यक्ती आहेत ज्यांनी कालच्या जेवणाची व्यवस्था सांभाळलेली होती. ए कन्स्ट्रक्शनचे मालक वसीम शेख आणि भावेश पाटील यांच्या मार्फत कालच्या जेवणाची व्यवस्था. त्याचबरोबर प्रकाश राजाराम पाटील यांच्या मार्फत आर्थिक मदत आलेली होती. पुढचा चेंडू घेऊन येतात प्रफुल्ल. मात्र फलंदाज रिटायर होत आहेत आणि त्यांची जागा घ्यायला नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत सचिन. प्रत्येक पराभूत झालेल्या संघाला एक कोल्ड्रिंक्स देखील दिले जाते. याचबरोबर निळकंठ पाटील यांच्या मार्फत ते आलेले आहे. त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. हॅलो प्रफुल्ल यावेळेला फ्लाइट चेंडू पुढे येऊन ऑन साईडला वळवलेला आहे. चेंडू येते डीप मिड विकेटला जोपर्यंत प्रशांत म्हात्रे चेंडू अडवून थ्रू दिला जाईल कदाचित घातक आणि यस इज आउट. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. आत्तापर्यंत कुठचीही जोडी मैदानामध्ये काही चेंडू शिल्लक खेळू शकत नाही आहेत आणि ज्यामुळे मुर्दा संघावरती जे दडपण आलेलं आहे राजेश बाद झाल्यानंतर त्या दडपणामधून संघ बाहेर निघू शकलेला नाही आहे. या दडपणातून बाहेर निघायला पाहिजे. यासाठी मॅच विनर खेळाडू तुमच्याजवळ पाहिजेत की जे टेक्निकली साऊंड असेल, जे मैदानामध्ये उभं राहून व्यवस्थित खेळू शकतील आणि ते जर खेळत राहिले तर नक्कीच संघाला एक चांगली व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, चांगली धावसंख्या बघायला मिळते आणि एक चांगलं क्रिकेट बघायला मिळतं. मात्र ज्या संघाने मगाशी चांगली कामगिरी केलेली होती आणि घोडदेव विरुद्धचा सामना जिंकलेला होता तोच मुर्दा संघ आता राई संघाच्या समोर हा सेमीफायनलचा सामना खेळतोय. विजयी संघाला मालवणी संघासमोर खेळावं लागेल. मालवणी संघ आलेला असेल तर त्यांनी इथे यायला हरकत नाही आहे. मालवणी मास्टर्स संघ आलेला असेल तर त्यांनी इथे यायला हरकत नाही आहे. कारण संघनायक आपण इथे स्टेजवर या. तमाम प्रेक्षक इथे उपस्थित झालेले आहेत. या सगळ्या प्रेक्षकांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. हे प्रेक्षकांची उपस्थिती वाढली की समजा स्पर्धा यशस्वी झालेली आहे ही पोचपावती आपल्याला मिळते प्रेक्षकांमार्फत. यावेळेला इथे एक आणखीन खेळाडू बाद होतोय. का आणि कशासाठी चाललेलं आहे काही समजत नाहीये. येस, हाच जर सामना आंतरराष्ट्रीय मॅच फिक्स झाली म्हणून, पण इथे तसं काही नाही आहे. एक 7 फलंदाज आतापर्यंत बाद होत आहेत. सात फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या 17 आहे आणि षटक मैदानामध्ये चाललेलं आहे ते चौथं.
तो एक रिटायर आहे, तोही बाद, म्हणजे 8च बाद झालेले आहेत, यात शंका नाही आहे. म्हणजे आता 35चा खेळाडू येईल मैदानामध्ये, आलेला आहे धनेश. तिसऱ्या षटकांतील शेवटचा, चौथ्या षटकांतील शेवटचा चेंडू आहे. काय फ्लाइट यावेळेला खेळायचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बिलकुल टोला लागतोय आणि जातोय थर्डमॅनला. धाव घेतलेली नाहीये खेळाडूने, कारण तिथे स्ट्राईक पाहिजे, ती म्हणजे धनेशला शेवटच्या षटकासाठी. आणि कदाचित काय चमत्कार घडवतोय गोलंदाज की फलंदाज ते बघायचंय. पण इथे जर बघितलं दिनेश, एक गोष्ट जाणवते की आपल्या या मैदानावरतील डावखुऱ्या फलंदाजाला एवढी सहाय्यता जास्त मिळू शकत नाही. कारण जेवढे जर बघितलं आपण इथे समोर जेवढे फटके चौकार षटकार येतात, ऑन साईडला येतात, तेवढे या बाजूला डावखुऱ्या फलंदाजाला मिळत नाहीत. एक कॉमेंट्री बॉक्स आणि याच्यामध्ये जो गॅप आहे त्या गॅपमध्ये चौकार षटकार मिळू शकतात. नाही, हा फलंदाज टेक्निकली साऊंड असेल, कारण नॉर्मली जर बघितलं तर डावखुऱ्या फलंदाजांची ऑफ आणि ऑन साईड नॅचरली स्ट्रॉंग असते. आणि फलंदाज याला म्हटलं जातं की जो फलंदाज चौफेर फटकेबाजी करत असतो, म्हणजे क्षेत्ररक्षकांच्या एका बाजूला प्रेशर आला पाहिजे की माझ्याकडे कधी चेंडू येईल, ज्यासाठी त्याला नेहमी जागृत राहावं लागतं. धावसंख्या झालेली आहे 17, षटकं संपलेली आहे 4. शेवटचं षटक चालू होत आहे, चेतन पाटील यांच्या मार्फत चालू होत आहे शेवटचं षटक. प्रफुल्लच्या षटकात फक्त 3 धावा आलेल्या आहेत आणि मात्र 2 फलंदाज बाद झाले, 1 बाद आणि 2 धावचीत, असे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. बिलकुल शांत राहतो, खामोश एकदम प्रफुल्ल. यावेळेला चेंडू कव्हर्सला आहे, मात्र 30 यार्ड सर्कलवर कोणी नाही आहे. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक नितीन, जोपर्यंत येऊन चेंडू अडवून थ्रो दिला जाईल. 2 धावा पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 19. मैदानाची भौगोलिक परिस्थिती आहे त्यानुसार इथे सगळा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साइडला वळवलाय, कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ही इज अ वेलकम बाउंड्री, इज अ फर्स्ट बाउंड्री इन दिस इनिंग. पहिला चौकार येतोय या इनिंग मधला आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 23. डी फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. कारण चेंडू पहिला ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता, त्यानंतर जर बघितलं तर चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडतोय आणि ज्यामुळे चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. हा प्रेक्षक बघा क्षेत्ररक्षकावरती दडपण येतं ज्यावेळेला चौफेर फटकेबाजी करणारा खेळाडू मैदानामध्ये येतोय. चेतन यावेळेला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न हवेमध्ये आहे, मात्र हेमप्रकाश पाटील जोपर्यंत येत आहे चेंडू जातोय 2 धावांसाठी. पहिला फटका कव्हर्सला, दुसरा फटका फाईन लेगवर आणि तिसरा चेंडू जातोय तो म्हणजे थर्ड मॅनला. याला म्हणतात टेक्निकली फलंदाज. धावसंख्या झाली 25. हेमप्रकाशच्या हातून झेल सुटला, मला थोडं आश्चर्य वाटतंय. मला वाटतं टोपीमुळे त्याला चेंडू दिसला नाही. दॅट्स अ गुड शॉट, इज टेकन स्ट्रेट टू द झेल, जातोय प्रशांत किणीच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होत आहेत ते म्हणजेच धनेश इज आउट. फाईन लेगला हुक करण्याचा प्रयत्न, डी फाईन लेग लॉंग लेगला झेल पकडला जातोय, फलंदाज बाद होतोय आणि असं वाटलं होतं की ह्या दोन मंदार पाटील यांच्या मार्फत 2 चेंडूत 1 6 मारली तर 500 रुपये आणि 2 चेंडूत 2 विकेट घेतल्या तर काय नाही. कारण आता जर बघितलं तर फलंदाज बाद झालेले आहेत ते 9
कारण एक रिटायर 8 फलंदाज बाद झालेत. नाही ना, 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेले आहेत ते म्हणजे गुरु. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि हा सामना असा आहे की आता जवळजवळ या इनिंगमध्ये सगळ्या खेळाडूंना खेळायला मिळते मुर्द्याच्या. ही चांगली गोष्ट होते. यावेळेला राकेशच्या हाताला चेंडू लागून जातोय मात्र धाव नाही आहे घेत. शेवटचा चेंडू आहे या इनिंगचा. लास्ट बॉल टू गो इन दिस ओव्हर. आणि या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेल्या आहेत ते आमचे गुणलेखक सांगतील. 8 धावा आलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद झालेला आहे. हा चेंडू डॉट गेलेला आहे. यावेळेला चेंडू जातोय पुन्हा एकदा. हेमुला तिथून बाजूला केलं 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या झाली 27. 28 धावांचं टार्गेट आहे राईट जेम्स बॉन्ड संघासमोर सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश मिळवायला. मालवणी मास्टर्स विरुद्ध या 2 संघांदरम्यान विजेता संघ खेळेल. फक्त 27 धावा. आमचे गुणलेखक सांगतात की किती कसे फलंदाज बाद झालेले आहेत ते. 1 बाद 3, 2 बाद 4, 3 बाद 5, 4 बाद 7, 5 बाद 14, 6 बाद 16 कारण रिटायर झालेला होता तो खेळाडू. आणि इथे 7 बाद 17, 8 बाद 17 आणि इथे देखील 8 बाद 25 अशी धावसंख्या झालेली आहे. म्हणजे आता जर बघितलं तर 28 धावांची गरज आहे तर सामना जिंकायला. 27 धावा झालेल्या आहेत. 27 धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच मुर्दा मास्टर संघाच्या आणि 28 धावांची गरज आहे. नाव इज अ 28 टू विन आफ्टर 5 ओव्हर्स. जे 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धावा करायचे 28. तुषार इथे जर बघितलं तर मला वाटत नाही राईट संघावर दडपण असेल म्हणून, पण सांगता येत नाही क्रिकेटमध्ये काय घडेल ते. चलो वेळ वाया घालवू नका. पंच देखील ऑफिशियली मैदानामध्ये गेलेले आहेत. दोन्ही पंच मैदानामध्ये आहेत. हार्दिक शुभेच्छा आहेत दोन्ही पंचांना देखील. विश यू ऑल द बेस्ट बोथ द अंपायर्स बाय मिस्टर गंगाराम अँड मिस्टर राणूरा आंबोकर. या दोन्ही पंचांना हार्दिक शुभेच्छा आहेत. दोन्ही संघ आणि तमाम क्रीडा रसिक जे लाईव्ह टेलिकास्ट बघतायत, जे इथून लाईव्ह मैदानावरती बघतायत, त्या सगळ्यांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत.
की ज्याने ही स्पर्धा यशस्वी करण्याची एक पोचपावती आम्हाला दिलेली आहे की स्पर्धा यशस्वी होणं म्हणजे एक मुख्य गोष्ट अशी असते की ज्यावेळेला प्रेक्षकांची उपस्थिती आपल्याला जाणवते. 28 धावांची गरज आहे सामना जिंकायला आणि अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवायला राईस जेम्स बॉन्ड संघाला 28 धावा येत आहेत. गेल्या वर्षी हे दोन संघ म्हणजे मुर्दा आणि राई हे फायनलमध्ये आलेले होते. यावेळेला सेमीफायनल येत आहेत. हेमो मला वाटलं होतं झेल पकडेल हेमो म्हणून, मात्र झेल का सुटला आपल्याला माहित नाही. टोपीमध्ये डोळे लपलेले होते. अठ्ठावीस धावांची गरज आहे सामना जिंकायला. चलो ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड लॉट ऑफ क्रिकेट लवर्स. नाव इज अ सीइंग द मॅच. काही जण आपल्या गॅलरीमधून बघतायत, कोणी मैदानामध्ये लाईव्ह बघतायत प्रेक्षक म्हणून, काही जण आपल्या घरामध्ये बसून भ्रमणध्वनी किंवा दूरदर्शनला बघतायत, यूट्यूबला वायफाय कनेक्शन आहे ते यूट्यूबला बघतायत, टी व्हीला. पहिल्या चेंडूवरती ते गुणेश म्हात्रे बाद होत आहेत. धावचीच्या रूपामध्ये अभिमन्यू झालेले आहेत ते. जितू पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेले आहेत. जितेंद्र उर्फ जितू. मात्र एक गोष्ट मी नेहमी म्हणत असतो, समालोचन करायला कुठेही असू दे मी, जी नावं आहेत ती नावच फक्त खेळाडूंची आली पाहिजेत. की जितेंद्र पाटील मैदानात जात आहेत, त्याचं नाव टोपण काय असेल आपल्याला त्याची आवश्यकता नसते. मग असे देखील रोहित आले, त्या रोहितला काय म्हटलं जातं तर चंदू ते नाव उपयोगाचं नाही, या रोहितच पाहिजे. जे नाव आहे तेच नाव पाहिजे त्याचं. जसं सचिनला देखील अनेक नावं आहेत टोपण नावं, पण त्याला सचिनच म्हणतात मैदानामध्ये. अठ्ठावीस धावांची गरज आहे. गोलंदाज आहेत मला वाटतं रत्नाकर. यावेळेला चेंडू जात आहे पॉइंट आणि कव्हरच्या मधला 2 धावांसाठी. श्री गणेशा चालू झालेला आहे राई संघाचा धावांच्या बाबतीमध्ये. पहिल्या चेंडूवरती धावचीत झालेले होते गुणेश म्हात्रे आणि त्यानंतर जितू पाटील थोडंसं शॉर्ट ऑफलाईन चेंडू आणि ज्यावेळेला खेळायचा प्रयत्न केलेला आहे चेंडू जातो पॉइंट आणि कव्हरच्या मधनं 2 धावांसाठी. आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येचा श्री गणेशा चालू झालेला आहे. म्हणजे अजून एक गरज आहे ती म्हणजे 26 धावांची. जितेंद्र रत्नाकर यावेळेला मिडल स्टंपरचा चेंडू ऑन साईडला वळवलेला आहे. कम से कम 2 धावा नक्कीच व्हायला पाहिजेत. ज्या पद्धतीनं दोन्ही खेळाडू जातात, ओव्हर थ्रो होतोय, बॅकअप केले जात आहे. 2 धावांनी समाधानी आहे दोन्ही खेळाडू आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे 4. 4 लॉस ऑफ 1 इन द फर्स्ट ओव्हर. रत्नाकर ही इज द बॉलर बाय मुर्दा मास्टर्स. सगळे मास्टर्स खेळाडू म्हणजे 40 आणि 50 वर्षाच्या वयाच्या वरचे खेळाडू आहेत. काही 60च्याही पलीकडे आहेत. यावेळेला जितेंद्र पुन्हा एकदा ड्राईव्ह स्क्वेअर ड्राईव्ह करता चेंडू होता पॉईंटच्या डोक्यावरनं बॅकवर्ड पॉईंटला जोपर्यंत अडवला जाईल. एकच धाव आहे, धावसंख्या झालेली आहे 5. 5 लॉस ऑफ 1 इन द फर्स्ट ओव्हर. 28 धावांची गरज आहे. म्हणजे तुषार जर बघितलं तर या मालिकेमध्ये 75 षटकार आलेले आहेत. चेंडू डाव्या चेंडूचा ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजे 22चा आणि या 22मुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6. 6 लॉस ऑफ 1 इन द फर्स्ट ओव्हर. That's a good shot by Jitendra. Very very nice shot. बिलकुल चेंडू ज्या पद्धतीनं थोडंसं शॉर्ट ऑफलेस होता आणि ड्राईव्ह केलं कव्हर एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधनं 2 धावांसाठी आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 8.
आता गरज आहे ती 20 धावांची आणि चेंडू शिल्लक आहे 24 मध्ये 20. आव्हान सोपं झालेलं आहे असं वाटलं पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर काही खेळाडूंना की धावा कशा येतील, मात्र 3 डबलच्या धावा निघाल्या, 1 सिंगल 2 सिंगल निघाल्या, 1 बाई झालेली आहे. नंबर 2 चे गोलंदाज येत आहेत गुरु. गुरुनाथ यावेळेला ड्राईव्ह केले जात आहे. मॅग्निफिसंट ड्राईव्ह, इज अ गुड फिल्डिंग. सचिन मार्फत चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. नक्कीच इथे 1 धाव मात्र ओव्हरथ्रोच्या रूपानं धाव बहाल केलेल्या आहेत, त्या म्हणजे 2 धावा इथे बहाल होत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं, पण इसे कहते हैं कि ये लंबे हाथ का थ्रो है, कानून के हाथ भी कभी छोटे नहीं होते, तसे इथे झालेलं. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11. अभिनम चव्हाण साहेब इथे आलेले आहेत, मनसे उपशहर प्रमुख, यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. हो, दॅट्स अ मॅग्निफिसंट ऑन ड्राईव्ह. चेंडू त्यावेळेला ऑन साईडला वाईडिश मी डॉन वरती मिसफील होत आहे. आणि आता जसजसे धावा वाढत चाललेल्या आहेत तसं दडपण येत आहे ते मुर्दा मास्टर्स संघावरती, राई संघाचं. अर्थात परिस्थिती अशी, आता फक्त 15 धावांची गरज आहे सामना जिंकायला. रिक्वायर्ड रन रेट जर बघितलं तर 4.90 आहे आणि करंट रन रेट आहे 9.75, म्हणजे जवळजवळ 10च्या हिशोबाने काढतात. यावेळेला चेंडू डाव्या चेंडूचा आहे, ऑन साईडला फ्लिक करायचा प्रयत्न, चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही आहे. पंच अरुण आंबोकर बघतायत आणि वाईडचा इशारा आहे. या वाईडमुळे संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 14. तो यावेला अपने जगह से ही खड़े खड़े खेलने का प्रयास. गेंद गई थर्ड मैन पर, जब तक कि फील्डर वहां पर फील्ड करते थ्रो देते, दूसरे रन के लिए पलट रहे दोनों बल्लेबाज. आणि या 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 16. षटक मैदानामध्ये अजूनही चालू आहे ते दुसरं. त्यामुळे मालवणी मास्टर्स संघाला विनंती, आपण तयारीमध्ये राहायचंय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला ऑन साईडला टर्न केलेला आहे. चेंडू ते डीप मिड विकेटला, तिथे विनायक उर्फ लाला येत आहे. चेंडू अडवतात, मात्र चेंडू सीमा रेषेच्या जवळ जोपर्यंत अडवला जाईल. बॅट्समन गेट अ क्रॉसिंग, इझी थर्ड. सचिन दडपण दिसायला लागलेलं आहे मुर्दा संघावरती. फक्त 9 धावांची गरज आहे आता. नाव इज वन द मॅच. या षटकांतील 2 चेंडू बाकी आहेत. लास्ट 2 बॉल टू गो इन दिस ओव्हर. गुरु लेफ्ट आर्म राऊंड. 23 यावेळेला ऑन साईडला हुक केलेला आहे. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षक अडवत आहेत, नयन मात्रे अडवून थ्रो दिला जाईल. एकाच धावीने समाधानी या दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली आहे 20. फक्त 8 धावांची गरज आहे सामना जिंकून अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळवायला. टॉस मधला चेंडू यावेळेला लालानं झेल ड्रॉप केलेला आहे, विनायक माझी उर्फ लाला. आणि या 2 धाव, एकच धाव आहे आणि एका धावेनं धावसंख्या झाली 21. 21 धावा, 7 धावांची गरज आहे. षटक शिल्लक आहेत मैदानामध्ये 3. मला वाटतं या मालिकेतली पहिली वेळ आहे की ज्यावेळेला 3 षटकामध्ये फक्त 8 धावांची गरज पाहिजे. 21 धावांची पार्टनरशिप केलेली आहे या दोन्ही फलंदाजाने अवघ्या 11 चेंडूमध्ये. कारण नंबर 3चा फलंदाज दिनेश बघितलं असा असतो की ज्यावेळेला सलामीचा फलंदाज पहिला बाद होतो तो सलामीमध्ये खेळतोय असं म्हटलं जात आहे. मालवणी मास्टर्स संघ इथे येऊन दाखल होत आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही. कालच्या ग्रुपमधून ते फायनलमध्ये येऊन दाखल झालेले होते. संघनायक त्यांनी खेळाडूंना घेऊन यायचं इकडे. मालवणी मास्टर्स नंबर 3 चे गोलंदाज येत आहेत राजेश. सामोरे जात आहेत जितेंद्र पाटील. पुढे येऊन फुल टॉस मध्ये घेऊन ऑन ड्राइव. हा पोले पे लिया, ड्राइव किया, ही इज अ वेलकम बाउंड्री बाय जितेंद्र.
व्हॉट अ शॉट. याला म्हणतात प्रोफेशनल ॲटिट्यूडचा फटका, की क्षेत्ररक्षक जवळ आहे, त्याच्या पुढे टप पडल्यानंतर चेंडू सीमा पार होतोय गुरु यांच्या डोक्यावरनं. स्कोर इज अ 25. जस्ट ओनली 3 रन्स टू गेट. नाव इज वन द मॅच. यावेळेला चेंडू हवेमध्ये, लाला चूक करणार नाहीये आणि इथे जितेंद्र पाटील नाव इज द बॅक इन द पवेलियन. प्रेक्षक म्हणतात वी वॉन्ट हेमो. हेमो, प्रेक्षकांचं म्हणणं आहे या वर्षातली शेवटची मॅच आहे, शेवटी तरी तू खेळायला जायला पाहिजे होता. अजून फायनल बाकी आहे. हेमप्रकाश म्हणतात आगे आगे देखो होता है क्या. आपलं कालच बोलणं चाललं होतं की पहिल्या सामन्यात पहिल्या ओव्हरला विकेट मिळाली तर राई संघ फायनल जिंकतोय म्हणून. मात्र बघायचं आहे, अजून काही सांगता येत नाही, कारण क्रिकेटचं कुठचंही वक्तव्य करणं म्हणजे जबरदस्त धाडसाचं असतं. यावेळेला चेंडू ऑन द पॅड लागतोय. हंसराज निगाहें कहीं निशाना कहीं, खेलना चाहते थे ऑन साइड में, गेंद बैट के बजाय पैड पे लगी, कोई अपील नहीं. हंसराज, ओहो, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, एंड ही इज द फिनिश. क्या बात है, इसे कहते हैं कैप्टन. टॉस जीतकर फील्डिंग ली, सामने वाली टीम को भी कम से कम रनों में रोक लिया और जब भी बैट्समैन को भेज दिया उन्होंने भी सीधे सिक्सर लगाकर मैच के ऊपर आईएसआई का मार्का मार दिया. और यहां पर डॉक्टर भोईर वहां पर पहुंच गए हैं. राई जेम्स बॉन्ड विरुद्ध मालवणी मास्टर्स मध्ये अंतिम सामना होतोय या मालिकेचा. चलो मालवणी मास्टर्स. सगळे खेळाडू एकमेकाला हस्तांदोलन करतायत, हातात हात मिळवत आहेत. हे आमचे चॉकलेट हिरो येत आहेत, मात्र आमच्याशी थोडे कमी बोलतात. फिटनेसकडे लक्ष नाही आहे आता. प्रमोद श्रीधर पाटील यांचे इथे आगमन झालेले आहे. डॉक्टर भोईर, ज्येष्ठ खेळाडू, समालोचक. नाही, आता बघायचंय काय घडतंय ते. आतापर्यंत हेमप्रकाशचे निर्णय सगळे योग्य झालेले आहेत, मात्र अंतिम सामन्यात काय होतंय हे आता फार महत्वाचं आहे. चहावाले जरा इकडे या, व्यासपीठावर बोलावले तुम्हाला, इकडे या. चहा घेऊन मैदानात जाऊ नका. धनजी, मालवणी मास्टर्स संगनायक या सामन्यातला सामनावीर खेळाडू, या सामन्यातला सामनावीर खेळाडू कोण असेल? या सामन्यातला सामनावीर जो खेळाडू आहे, ज्या खेळाडूनं मैदानामध्ये गेला आणि एक असा चमत्कार घडवला की ज्यानं संघ मागे बघूच शकला नाही, तो म्हणजे जितेंद्र पाटील या सामन्यातला सामनावीर म्हणून निवडला जातोय. आणि शिवबा प्रतिष्ठानचे मालक विवेक म्हात्रे यांच्या मार्फत जे टी शर्ट आलेलं आहे ते टी शर्ट आता दिलं जाईल. त्यामुळे जितेंद्र जयवंत पाटील यांना विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे, कारण आपल्याला माहिती आहे मजीद खोत यांच्या मार्फत देखील. आणि मुर्दा संघाला विनंती आपण इकडे यायचं आहे. संघनायक राजेश पाटील, मुर्दा संघाचे संघनायक राजेश पाटील, प्लीज इकडे या. त्या सामन्यातला सामनावीर खेळाडू जितेंद्र जयवंत पाटील